लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचंय. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. हे आहेत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांसमोरच त्यांचा असा पाणउतारा केला. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो. एकीकडे महायुतीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलंय आणि दुसरीकडे यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यातच अतिवृष्टीनं मराठवाडा आणि नाशिकमधल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्यामुळे कर्जमाफीच्या मागणीला अधिकच बळ मिळालंय. या परिस्थितीत राज्याचं सहकार मंत्रिपद भूषवणाऱ्या बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर असं मीठ चोळलं. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचंय. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आली बैलासारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागा ठरवा ना. सहकार मंत्र्यांची ही क्लिप बघता बघता राज्यभर व्हायरल झाली आणि सरकारवर आसूड ओढण्याची आयती संधी पुन्हा एकदा विरोधकांना मिळाली. असं आहे की बरोबर आहे ते बोलतात. ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाही. जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही. केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी देखील सहकार मंत्र्यांच्या या विधानावर तुटून पडले. शिवसेनेनं हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात तर भुजबळांनी अजितदादांच्या कोर्टात टोलवून दिला. नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील. मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत. अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील. जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना. तर आपल्याच सरकारमधील मंत्र्यांना आपल्याच जाहीरनाम्याची आठवण करून देण्याची वेळ भाजपवर आली. कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तीने करू नये. शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं कर्जमाफी कुणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे. राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू. कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामामध्ये आहे. एवढंच नाही तर सहकार मंत्र्यांच्या या वक्तव्याचे पडसाद नागपूरमध्ये निघालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातही उमटले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मेळाव्यातील आपल्या भाषणाचा शेवट सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत केला. सहकार मंत्री म्हणतात की बांधवांनो, आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलंय, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला. निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात. वारे शाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो. काही तासात विरोधक आणि सत्ताधारी दोन्हीकडून होणारा हा हल्लाबोल पाहता सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी आपली तलवार म्यान करत माझाकडे दिलगिरी व्यक्त केली. मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो. काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं. अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं. ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत. एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता. कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
यापूर्वी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवरही चहूबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर विधिमंडळात रमी खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला होता. आता पुन्हा सहकार मंत्र्यांनी हे विधान केल्यामुळे संताप व्यक्त होतोय. राज्यातले मंत्री अशा प्रकारे हिट विकेट होण्यामागे केवळ त्यांचा अतिउत्साह आहे की जाणीवपूर्वक अशी विधानं करून वाद निर्माण केले जात आहेत, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याचं हे प्रकरण आता केवळ दिलगिरीवर आटोपणार की त्यांना याची किंमत मोजावी लागणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.